कायम दुष्काळी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यात काल मध्यरात्री ढग फुटीसदृश असा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे आणि आपण बघतो की अनेक पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। कडलास आपण या गावामध्ये आहोत। या ठिकाणी आपण बघतो की जवळपास 5 एकर द्राक्षाची बाग आणि मका असेल, बाजरी असेल, डाळिंब असेल अशा अनेक फळबागांची पिकं देखील पाण्याखाली गेले। मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। गेल्या 50 वर्षात जेवढा पाऊस पडला नव्हता तेवढा एका दिवसामध्ये जवळपास 160 ते 170 मिलीमीटर इतका पाऊस झाले आहेत आणि जवळपास 50,000 हेक्टर पिकावरची क्षेत्रावरची पिकांचं देखील नुकसान झाले आहेत। आणि आज सकाळपासून माजी आमदार शहाजीबापू पाटील हे प्रत्येक गावांना भेटी देतात, शेतकऱ्याच्या बांधावरती जातात, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं ते काम करतात। बापू, काय परिस्थिती आहे सांगोला तालुक्यामध्ये पावसाची आताची? गेल्या 100 वर्षात या तालुक्यात असा पाऊस कधी पडला नाही। असा पाऊस अचानकपणे पडलेला आहे। हा भाग दुष्काळी आहे आणि त्यामुळे ते आमचे अंदाज, शेतकऱ्यांचे पावसाचे अंदाज वेगळे आहेत। परंतु काल रात्री झालेली 2.5 तासाची ढगफुटी, 2.5 तासातच 170 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळं अनेक घरं पडलेले आहेत, अनेक घरात पाणी शिरून संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। शेतकऱ्यांची सर्व पिकं ही मातीमोल झालेली आहेत। फळबागा पिकवणारा भाग असल्यामुळं फळं विकायला आली होती तेवढ्यात फळं सगळी उद्ध्वस्त होऊन गेली। मका काढायला आली होती ती मका उद्ध्वस्त झाली, बाजरी उद्ध्वस्त झाली। त्यामुळं शेतकऱ्याची चांगली असलेली जमीन, त्या जमिनीवरची माती वाहून गेली। शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत आहे। शासनाकडून शेतकऱ्यांना आणि बाधित लोकांना जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। या ठिकाणी शहाजीबापू पाटील यांनी देखील सरकारकडे विनंती केलेली आहे। या भागात मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील आता त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।